तिकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। राज्यातील विधानसभा निवडणुका शिवभोजन थाळीवरून वडेट्टीवारांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले। विजय वडेट्टीवार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार सर आहे। सर, काय सांगाल, एकीकडे शिवभोजन थाळीचं निधी जे आहे ते रखडीत ठेवण्यात आलेलं आहे, 6 महिन्यापासून त्यांचा निधी मिळाला नाही, तर दुसरीकडे चांदीच्या थाळीमध्ये जे आहे ते आमदार खासदारांना जेवण देण्यात। तुम्हाला 10 रुपये देता येत नाही शिवभोजन थाळीचे। गरीब माणूस, लेबर, कामगार, ज्याच्या घरची चूल पेटू शकत नाही, त्याने पोटभर अन्न मिळावं, घासभर खावं, त्यांनी समाधानाने जगावं म्हणून शिवभोजन थाळी सुरू केली आम्ही। त्याला 10 रुपये देता येत नाही आणि 5,000 रुपयाची प्लेट मात्र खासदारांना, आमदारांना अंदाज समितीचा देण्याची तुमची दानत आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकार गरिबाचं नाही आहे। आणि बळजावपणा कशाला? 10 लाख कोटीच्या कर्जामध्ये आज राज्य गेलेलं आहे। अनेक घटकांचे पैसे मिळत नाही। संजय गांधीचे पैसे मागच्या 6 महिन्यापासून मिळाले नाहीत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पत्ता नाही। शेतकऱ्यांना झाडाला बोनस देतो म्हटलं त्याचा पत्ता नाही। कोतवालाचं मानधन मिळत नाही आहे। अंगणवाडी सेविकेचे पैसे वेळेवर मिळत नाहीत। आणि या सगळ्या परिस्थितीला आमचा गरीब माणूस, सामान्य माणूस झुंजतो आहे। आणि तुम्हाला 5,000ची थाळीमध्ये जेवण देण्यात आनंद आहे? ही लुटारूंची टोळी या राज्याच्या मानगुडीवर बसलेली आहे। याला जनतेशी काही देणं घेणं नाही। हा बळजावपणा जो दिसतो आहे तो एखाद्या भिकारी माणसाने श्रीमंतीचं आवानावा असा तो प्रकार आहे। म्हणजे एखाद्या व्यक्तीने उपाशी राहून गरिबाची सेवा करतात, पण हे मात्र पोटभर खाऊन गरिबाच्या सेवेचं आवडतात। खूप खूप धन्यवाद भाऊ। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।